नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज रविवार असला तरी घडामोडी अगदी वेगाने घडतायत आणि त्या सगळ्या घडामोडींवरती आपल्याला नजर टाकायची आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी राज्यात नवीन राजकीय समीकरण अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. सोमवारी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी जी आहे ती एकत्र येणार असल्याची घोषणा होणार आहे, अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुभाष देसाई यांनी दिली आहे. दोन मोठे पक्ष एकत्र येताना मोठी प्रक्रिया असते, चर्चा करावी लागते, तर मनातून सगळं ठरलंय असं सूचक वक्तव्य सुभाष देसाईंनी केलंय. शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येणं गरजेचं असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरेंचा पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठका देखील झाल्यात. तसंच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी या आघाडीबाबत अनेकदा भाष्य केलंय. मात्र आता सुभाष देसाई आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यानंतर या युतीवर अधिकृत शिक्कामोर्तब झालंय असं म्हटल्यास वावगं ठरू नये. लवकरच ह्याची चांगली घोषणा होईल आता, कारण बरेच असं आहे, दोन मोठे पक्ष एकत्र येताना त्याच्यावर बरीच प्रक्रिया असते, चर्चा व्हाव्या लागतात, अनेक मुद्द्यांची गोष्ट आहे ती, त्यामुळे त्याच्यावर चर्चा करत ती झालेली आहे, मनातून सगळं ठरलेलं आहे. मला वाटतं शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण बघत असाल जे आता महाराष्ट्रात ज्या काही घडामोडी होत आहेत त्याच्यातून जेवढी ताकद वाढवता येईल महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी, सगळ्या समाजाने एकत्र आणण्यासाठी हे महत्त्वाचं ठरेल. शिवसेना वंचित आघाडीत काँग्रेस राष्ट्रवादी आल्यास स्वागतच आहे असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले. शिवसेना आणि आमची युतीबाबत बोलणी झालेली आहे, उद्धव ठाकरे यांनी घोषणा करावी असं आम्ही म्हटलं. मात्र शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासोबत चर्चा करत असून एकत्रित घोषणा करावी अशी उद्धव ठाकरेंची भूमिका आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत आल्यास त्यांचं स्वागतच आहे असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अमरावतीत पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यांना असं वाटतं की आपण असं राष्ट्रवादीने बरोबर घेतलं पाहिजे आणि काँग्रेसलाही बरोबर घेतलं पाहिजे. तो त्यांच्यामधला असणारा इश्यू आहे. आम्ही त्यांना असं म्हटलं की तुम्ही काँग्रेसलाही घेऊन या, त्यांचंही आम्ही स्वागत करू, राष्ट्रवादीलाही घेऊन या, त्यांचंही आम्ही स्वागत करू. ज्या दिवशी त्यांचा निकाल होईल, म्हणजे बोलणीच्या संदर्भात सेनेमधला निकाल होईल की आता आपण ही तरी घोषणा करू आणि मग पुढे जाऊ, त्या दिवशी ती घोषणा होईल असं मी त्या ठिकाणी ग्राह्य करतो. विधान भवनात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावण्यात येणार आहे आणि उद्या बाळासाहेबांच्या जयंती दिनी या तैलचित्राचं अनावरण करण्यात येत आहे. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र येणार का याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलंय. मात्र हे निमंत्रण स्वीकारत उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याची उत्सुकता लागली आहे. तो राजकीय कार्यक्रम आहे, त्याच्यावरती न बोललेलं बरं. तो राजकीय कार्यक्रम आहे. जे स्वतःला आम्ही मोदींचे लोक म्हणतात, त्या मोदींच्या लोकांनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी तो कार्यक्रम लावला. पण ठीक आहे, शिवसेना प्रमुखांचं तैलचित्र आहे, त्याच्यामुळे ते त्याच्याविषयी टीका टिप्पणी करणं बरोबर. एवढीच प्रतिक्रिया आहे की जे लोक अनावरण करत आहेत त्यांच्या मनातून गद्दारीची भावना असेल, भीतीची भावना असेल, ज्यामुळे ते गुवाहाटीला पळाले, सुरतेला पळाले, ती कधी ना कधीतरी निघून जाऊ दे आणि त्यांनी महाराष्ट्राचं स्वतःच्या राक्षसी महत्त्वाकांक्षांसाठी काय करून ठेवले हे त्यांच्या डोळ्यासमोर यावं. पुढे बघूयात. एकनाथ शिंदेंच्या खेळीनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची अक्षरशः वाताहत सुरू आहे. आधी पक्ष, नंतर पक्षचिन्ह आणि आता उद्धव ठाकरेंचं पक्षप्रमुख पदही धोक्यात आलंय. पण शिवसेनेत हे सर्व सुरू असताना ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊतांना मात्र राहुल गांधींच्या पंतप्रधान पदाची स्वप्न पडू लागली आहेत. ठाकरेंच्या खासदारांना राहुल गांधींचा लढा. राऊत म्हणतात राहुल गांधी पीएम होणार. शिवसेनेची सोडून राऊतांना गांधींची चिंता. संजय राऊतांवर भाजपचा जोरदार हल्ला. सध्या उद्धव ठाकरेंच्या मागे शुक्ल काष्ट लागल्याचं पाहायला मिळत आहे. आधी पक्षाचं नाव, नंतर पक्षचिन्ह धनुष्य बाण आणि आता उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर टांगती तलवार आहे. पण ठाकरेंच्या शिवसेनेत हे सारं काही घडत असताना
पक्षाचे खासदार असलेल्या संजय राऊतांना मात्र वेगळीच चिंता आहे. कारण नुकतेच जम्मू काश्मीरमध्ये राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत चालून आलेल्या राऊतांना आता राहुल गांधी पंतप्रधान होतील असा विश्वास वाटू लागलाय. मला प्रश्न विचारला, जम्मूत राहुल गांधी प्रधानमंत्री होऊ शकतात का? मी म्हटलं लोकशाही आहे, लोकांनी ठरवलं तर कोणी पंतप्रधान होऊ शकते. राहुल गांधीच कशाला? लोकांची इच्छा आहे, लोक ठरवतील. आता संजय राऊतांच्या या राहुल गांधी स्तुतीनंतर अपेक्षेप्रमाणे राऊतांवर सत्ताधाऱ्यांनी जोरदार हल्ला चढवला. केवळ संजय राऊतच नव्हे तर राऊतांच्या आडून सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींवरही निशाणा साधायची संधी सोडली नाही. संजय राऊत आधी म्हणत होते की उद्धव ठाकरे 2024ला पंतप्रधान होतील. आता बहुतेक त्यांनीही स्वीकारलंय की याची सुतराम शक्यता सोडा, उद्धव ठाकरे उभे राहिले तर आमदार होतील की नाही यावरही शंका आहे. आता याच राऊतांना आता स्वप्न पडायला लागलीत की राहुल गांधी पंतप्रधान होणार. आता हे दिवसाचं स्वप्न आहे का रात्रीचं स्वप्न आहे का उद्धव ठाकरेंवर विश्वास उडालाय हे त्यांना अप्रत्यक्षपणे सुचवायचंय. जेवढं राहुल गांधी भारत जोडो यात्रा करतील तेवढ्या जोरात काँग्रेस छोडो यात्रा पण सुरू होईल. तर ही यात्रा भारत जोडो नसून काँग्रेस छोडो यात्रा आहे. लोकांनी त्यांच्यावर कुठलाही विश्वास या देशाच्या नागरिकांना नाही आणि याची पुनरावृत्ती वारंवार आपल्याला होताना पाहायला मिळेल. संजय राऊत खासदार आहेत, त्यांचं संसदेत राहुल गांधींसोबत उठणं बसणंही आहे. काही आंदोलनात ते एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून गप्पा मारतानाही दिसले. त्यामुळे संजय राऊतांना राहुल गांधी पंतप्रधान बनावेत असं वाटणं साहजिकच आहे. पण स्वतःच्याच पक्षात ऐतिहासिक अशी फूट पडलेली असताना राऊतांसारख्या महत्वाच्या नेत्यानं काँग्रेसच्या राहुल गांधींच्या पंतप्रधान पदाची चिंता करणं योग्य आहे का, याचा विचार त्यांच्या पक्षानंच करायला हवा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे बघा, शिवसेनेचा बालेकिल्ला अशी कोकणची ओळख आहे. मात्र शिवसेनेत 2 गट पडल्यानंतर ठाकरे गटापुढे मोठं आव्हान निर्माण झालंय. ठाकरेंची साथ सोडून अनेक आमदार बाळासाहेबांची शिवसेना या पक्षामध्ये गेल्यानं ठाकरेंच्या पक्षाकडून नव्याने पक्ष बांधणी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाकरेंच्या पक्षाकडून दापोली, मंडणगड आणि रत्नागिरी मतदारसंघांवर लक्ष देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यातच ठाकरेंच्या पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी रत्नागिरीतून निवडणूक लढणार असल्याचं सांगत उद्योगमंत्री उदय सामंत यांना आव्हान दिलंय. उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास रत्नागिरीतून निवडणूक लढणार असल्याचं जाधवांनी म्हटलंय. तर भास्कर जाधवांनी आव्हान दिल्यानंतर सामंतांनी देखील प्रति आव्हान दिलंय. पक्षाने आदेश दिल्यास गुहागर मतदारसंघातून निवडणूक लढेन असं सामंत यांनी म्हटलंय. माझा मतदारसंघ अतिशय चांगला आहे, पॉवरफुल आहे. पण जर उद्धव साहेबांना असं वाटलं की काही लोकांनी जर अशा पद्धतीने आपला विश्वासघात केलाय आणि त्यांना जर त्यांच्या समोर जर लढण्याकरता भास्कर जाधवच योग्य आहे असं जर उद्धव साहेबांना वाटलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही यशा अपयशाचे बऱ्या वाईटाची चिंता करू नका, या ठिकाणी तुम्ही लढा आणि काही लोकांना धडा शिकवा असं जर सांगितलं तर ते सांगतील त्या मतदारसंघामधून मी निवडणूक लढवेन. मी लढणारा माणूस आहे, मी पाठीमागा हात घेणारा माणूस नाही आणि जो कोणी समोर येईल त्याला निश्चितपणे देमाय धरणी ठाय केल्याशिवाय राहणार नाही. त्यांचं रत्नागिरी मतदारसंघामध्ये स्वागत आहे आणि माझ्या पक्ष नेतृत्वानं मला गुहागरला लढायची संधी दिली. तिथं देखील मी लढू शकतो आणि जिंकू शकतो. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलाय. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील मतदारांच्या गाठी भेटी घेण्यात व्यस्त आहे. काम करताना आम्ही कुठलाही पक्षीय भेदाभेद पाळलेला नाही, त्यामुळे जी माणसे आम्ही मनाने जोडली आहेत त्या माणसांना पक्षीय कारवाईने कुठलाही फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी दिली आहे. तर महाविकास आघाडीची सर्व नेते मंडळी आपल्यासोबत असल्याचं महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी सांगितलंय. असं आहे की आम्ही आजपर्यंत कधीही पक्षीय भेदाभेद किंवा कुठल्याही पद्धतीचा भेदाभेद कोणाशी वागताना त्यांचे कामं करताना कधी केलेला नाही आणि जे माणसं आमच्याशी मनाने जुडलेले आहेत त्या माणसांना कुठलीही कारवाई केली किंवा कुठलंही काही झालं तरी त्यांनी काय फरक पडणार आहे. माझा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर विश्वास आहे, म्हणून महाविकास आघाडीचे सगळे नेते मंडळी ही माझ्याच बरोबर आहे. ते कोणी काय म्हणावं त्याच्याकडे कशाला, मी माझं कर्तव्य करत असते कारण की जनता आहे. मी माझी अशी निघाली, तुम्ही बघितलं. कोणी काय कशा प्रतिक्रिया दिल्या तुम्ही बघितलेल्या आहेत. मी काम करणारी म्हणून पुढे आलेले आहे, महाविकास आघाडीचे आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवार सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील समोरासमोर आले होते. नेवासा तालुक्यातील सोनई इथे गडाख आणि घुले यांचा विवाह सोहळा पार पडला आणि यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली. नाशिक पदवीधरचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे हे सुद्धा लग्न सोहळ्याला उपस्थित होते आणि ते बाहेर पडताना त्यांच्या विरोधी उमेदवार शुभांगी पाटील तिथे आल्या आणि दोघेही एकमेकांकडे न पाहता पुढे निघून गेले. दोन उमेदवार टसल आपलं कोण आहे? भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलंय. अपेक्षित असतं तिथे अनपेक्षित घडतं, हाच त्यांचा मास्टर स्ट्रोक असं विधान भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांनी केलंय. नाशिक पदवीधर निवडणुकीसंदर्भात लवकरच तुम्हाला कळेल असं सूचक वक्तव्य सुजय विखे यांनी केलंय. हेच वैशिष्ट्य भारतीय जनता पार्टीचं आहे. आमचे नेते उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं वैशिष्ट्य आहे की नेमकी काय होतं आहे किंवा कधी काय करतील हे कधी कोणी सांगू शकत नाही. आपण याचं उदाहरण विधान परिषदेच्या निवडणुकीला पाहिलं आहे, राज्यसभेच्या निवडणुकीला पाहिलं आहे की अपेक्षित वेगळे आणि घडतं अनपेक्षित. तर हे वैशिष्ट्य फडणवीस साहेबांचं आहे. हे पण त्यांचा मास्टर स्ट्रोक आहे. लवकरच तुम्हाला याचं सगळं कळेल की याच्यामागे काय राजकारण आहे. पुढे बघूयात. पंकजा मुंडे यांच्या बदनामीसाठी बीडमध्ये एक टीम कार्यरत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. विरोधकांचं हे षडयंत्र असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. पंकजा यांच्याबद्दल सातत्याने जाणीवपूर्वक संदिग्धता निर्माण करण्याचं काम सुरू असल्याचंही बावनकुळेंनी म्हटलंय. तसंच व्हायरल व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यामध्ये एक टीम अशी तयार आहे जे विरोधी पक्षांनी तयार केलेली आहे की पंकजाताईच्या नेतृत्वाला प्रश्नचिन्ह लावणे, त्यांना त्याच्यातून रॉंग साईडला आणणे आणि भाजपच्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना बदनाम करण्याचा भाजपसमोर प्रयत्न करणे, असा एक टीम आहे. त्यातला हा एक कल्प्रिट लोक आहे, त्याला मी पकडला आहे. आणि मी पुन्हा सांगतो की पंकजाताईंना खरं तर भारतीय जनता पार्टी त्याच्या रक्तामध्ये आहे, त्यांच्या ब्लडमध्ये आहे. कालही माझ्या बीडच्या दौऱ्यात त्यांनी संपूर्ण बीडमध्ये कार्यकर्त्यांना अत्यंत ऊर्जा दिली. त्यामुळे विरोधकांनी जो त्यांच्याबद्दल षडयंत्र केलं आहे ते षडयंत्र सक्सेस होणार नाही. कोल्हापुरातील गर्भलिंग निदान प्रकरणाची व्याप्ती आता वाढल्याचं पाहायला मिळतंय. कारण या प्रकरणात एकट्या कोल्हापुरातून तब्बल 10 जणांना अटक करण्यात आली आहे. पाहुयात स्पेशल रिपोर्ट. कोल्हापूर गर्भलिंग तपासणीचं हब बनल्याचं समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. कोल्हापुरात 2 ठिकाणी बेकायदा गर्भलिंग चाचणी केंद्र सापडल्यानंतर पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडवर आली आहे. नुकतीच उधरगड आणि राधानगरीमधील केंद्र छापा मारून उद्ध्वस्त करण्यात आली होती. या प्रकरणी एका बोगस डॉक्टर आणि एजंटला अटकही करण्यात आली आहे. त्यांची चौकशी करताना एक नर्स, गर्भपाताची औषधं लिहून देणारा, इलेक्ट्रोपॅथीचा प्रॅक्टिस करणारा एक डॉक्टर यांच्याही मुसक्या आवळण्यात आल्यात. आतापर्यंत या प्रकरणात एकूण 10 जणांना अटक करण्यात आली आहे. विजय कोळसकर नावाच्या इसमावर गर्भलिंग निदान चाचणी करीत असताना रंगेहात पकडून त्याच्या विरोधात बुधगड पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आले होते. त्याच्याकडे केलेल्या पुढील तपासामध्ये आतापर्यंत एकूण 4 आरोपी अटक केलेले आहेत. एकंदरीत कोल्हापुरातील बेकायदा गर्भलिंग निदान केंद्राच्या प्रकरणात दररोज नवनवे धागेदोरे हाती लागतात. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. पण केवळ छोटे मासे गळाला लावण्याऐवजी यातील मुख्य सूत्रधार कोण हे देखील समोर येणं अत्यंत गरजेचं आहे. कोल्हापूरहून ज्ञानेश्वर साळोखे, ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
आणि आता शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाबद्दल, हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी गुवाहाटीमध्ये गोंधळ झालेला बघायला मिळाला. पठाणचे थिएटरवरील पोस्टर जाळण्यात आले आणि या घटनेचा व्हिडिओ समोर आला. गुवाहाटीमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी थिएटरचे पोस्टर जाळत जोरदार निदर्शनं केली आणि या घटनेनंतर शाहरुख खाननं आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांच्याशी फोनवरनं संवाद साधला. त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान गुवाहाटीमध्ये घडलेल्या या घटनेबद्दल त्यानं चिंता व्यक्त केली. दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे राज्य सरकारचं कर्तव्य आहे असं मी त्यांना आश्वासन दिलं. आम्ही चौकशी करू आणि अशा कोणत्याही अनुचित घटना घडू नये याची काळजी घेऊ असं आसामच्या मुख्यमंत्र्यांनी शाहरुख खानला आश्वासन दिलं. दरम्यान शाहरुखचा फोन येण्याआधी शाहरुख खान कोण आहे, मला पठाणबद्दल काही माहिती नाही असं विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी केलं होतं. गुवाहाटीतील पत्रकार परिषदेत शाहरुख खानच्या आगामी पठाण चित्रपटाबद्दल त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी हे उत्तर दिलं होतं. शाहरुख खान पठाण चित्रपटाबद्दल त्यांनी काही जाणून घेण्यास नकार दिला होता. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या निषेधाबाबत काही अडचण आली असती तर शाहरुख खाननं मला फोन केला असता असंही त्यांनी म्हटलं होतं. शाहरुख खान कौन? शाहरुख खान कौन? शाहरुख खान कौन? शाहरुख खान कौन? आणि यानंतर इथे वेळ झाला का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आता ब्रेकनंतर बातमी नांदेडमधनं. हॉटेल चालकासोबत झालेल्या वादातून एका रेकॉर्डवरच्या गुन्हेगाराने हॉटेल चालकावर चाकूने वार केले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. नांदेड शहरातील नमस्कार चौक भागात असलेल्या हॉटेल चालकासोबत एका तरुणाचा 2 दिवसांपूर्वी वाद झाला होता. शनिवारी पुन्हा तो युवक जो आहे तो हॉटेलमध्ये येऊन मालकांशी वाद घालू लागला. युवकाच्या हातात चाकू असल्यानं हॉटेल चालक सैरावरा धावत एका पेट्रोल पंपाच्या कॅबिनमध्ये गेला. मात्र तिथेही त्या युवकाने हॉटेल चालकावर चाकूने हल्ला केला. हल्ला करून तो युवक फरार झाला. हॉटेल चालकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमरावतीमध्ये पुन्हा बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय. प्रसिद्ध बहिरम यात्रेतील 3 दिवसीय जंगी शंकरपटाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील श्री क्षेत्र बहिरम इथं जानेवारी महिन्यात बहिरम बाबांची यात्रा भरते आणि या यात्रेत पूर्वी रात्रभर तमाशा आणि नाचगाणं चालायचं. आणि या यात्रेमध्ये आमदार बच्चू कडू यांनी बंदी घालत या यात्रेत विविध सामाजिक कार्यक्रम सुरू केले. यातीलच एक कार्यक्रम म्हणजे शेतकऱ्यांच्या आवडीचा खेळ शंकरपट. 2004 पासून शंकरपटाची परंपरा कायम ठेवत बहिरम यात्रेत कोरोनाच्या 2 वर्षांनंतर यंदा 3 दिवसीय शंकरपटाचं आयोजन करण्यात आलंय. याचं उद्घाटन आज आमदार राजकुमार पटेल यांनी केलंय. पुढे बातमी आहे. बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान मच्छिंद्रनाथ गड देवस्थानाच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली. 3 दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी राज्यभरातून भाविकांची मोठी गर्दी झाली आणि यात्रेनिमित्तानं मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या सगळ्या घडामोडीनंतर महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. शिक्षक मतदार